कुठल्याही नात्यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो प्रेमविवाहाचे योग वगैरे आणि मैत्री रिलेशनशिप मग दुसरा योग आहे का, तर याला कारणीभूत आहे शनी महाराज. सप्तमात शनी ज्यांच्या असतो किंवा सप्तमेश शनी नीचेचा असेल तर मात्र त्यांचं दुसरं लग्न होऊ शकतं. राहुदेव पण त्याला कारणीभूत आहेत. राहूसोबत शनी आला, सप्तमेशाशी संबंध आला, दुसरं लग्न होतं. मग पहिलं लग्न मग तुमचं अरेंज मॅरेज असू दे किंवा लव्ह मॅरेज असू दे, काही ना काही कारणास्तव ते ब्रेक होतंच आणि परत दुसरं तुम्ही विवाह करता. घटस्फोटाचे चान्सेस त्याच्यामुळेच वाढतात. ते नातं तुटण्यापर्यंत ताणलं जाणार आहे. राहुदेव ताणाताण करतात, म्हणजे नात्यामध्ये ताणतणाव निर्माण करून द्यायचं काम त्यांचं आहे. शनी महाराज त्याच्यावरती न्याय देतात, हो नाही लास्ट. आणि सप्तम स्थान म्हणजे प्रेम, म्हणजे संबंधाचं आलं, ते नात्याचं आलं, विवाहाचं आलं, म्हणून तिथे आपण तसं बघितलं जातं. तर प्रत्येक स्थानामध्ये राहुदेवांचं काम खूप वेगळं आहे. त्या पद्धतीने राहू आणि शनिदेवांचं मी हे समीकरण तुम्हाला सांगितलं. आणि मग तिथे तो द्विभार्या योग येतो. अशा पद्धतीने मग लव्ह मॅरेज असेल तरी पण ते तुटतं 2-3 वर्षांनी.